नमस्कार मित्रांनो, आजचा व्लॉग थोडासा खास आहे कारण मी तुम्हाला घेऊन चाललेली आहे अलिबाग बीच कॅम्पिंगला. समुद्र, वाळू, सनसेट आणि रात्रीचे कॅम्प फायर आणि शांतता. जर तुम्ही सिटी लाईफला कंटाळले असाल ना, तर हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. त्याआधी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग ब्लॉगला करूया सुरुवात. सकाळी 9 वाजता मी आणि पायल निघालो जायला अलिबागसाठी बीच कॅम्पिंगमध्ये. आणि जाताना आमच्याकडे 2 ऑप्शन होते. एक तर होतं पनवेलवरून डायरेक्ट बस करून अलिबागला जायचं आणि दुसरं होतं गेटवेवरून फेरी करून जायचं. सो आम्ही सेकंड ऑप्शन चूज केलं बिकॉज आम्ही फिरायला चाललोय. सो बसनी जायचं काय एवढं मजा येणार नाही, एन्जॉय पण करायला भेटणार नाही. बट फेरीनी बोटनी जायचं म्हणजे पीसफुल व्ह्यू, एव्हरीथिंग म्हणजे एकदम शांत शांत नजारा, खूप जास्त एन्जॉय करायला भेटेल. सो आम्ही गेटवेला पोचलो. गेटवेला पोचून तिथे फेरीसाठी आम्ही तिकीट घेतली आणि आमची फेरी 12 वाजताची होती आणि आम्ही निघालो होतो म्हणून घरातून 9 वाजता. आम्ही बरोबर 12ला पोचलो. फेरी वगैरे बुक केली, तिकीट घेतली. तुम्हाला जर अलिबागला कसं जायचं असेल, याचे डिटेल्स पाहिजे असतील, फेरी कशी बुक करायची, कुठून बुक करायची, कुठे जायचं, परत तिथून पुढे कसं जायचं, या सगळ्या गोष्टी जर माहिती करून घ्यायच्या असतील तर मला कमेंट करा. मी नक्की नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगेन. आता हे जे बर्ड्स होते ना, त्यांना जर कुरकुरे वगैरे दिले ना, तर ते एकही कुरकुरे कॅच म्हणजे खाली पडून देत नव्हते. इतकं जास्त त्यांची नजर शार्प होती आणि ते कॅच करत होते त्या कुरकुऱ्यांना. सो सगळे व्ह्यू एन्जॉय करून झाल्यावर आम्ही पोचलो मांडवा जेट्टीला. मांडवा जेट्टीवरून आम्हाला बस सर्व्हिस पण होती अलिबागला जायला आणि ते पण फेरी थ्रू फ्री होती. सो आम्ही काहीतरी 2 तासाचा असा प्रवास करून अलिबागला पोचलो. तिथे पोचल्यावर आम्ही नाश्ता वगैरे केला, का तर सकाळपासून आम्ही काही खाल्लं नव्हतं. आणि असं करून आम्ही ऑटो केली. ऑटो केल्यानंतर मग आम्ही पोचलो आमच्या कॅम्पिंगला. आणि तिकडे गेल्यानंतर मग आम्ही ॲक्च्युली पोचलो असतो 3 वाजताच होतो, बट आम्हाला जायचं होतं 4 वाजता. आमचं चेक इनचं टायमिंग 4चं होतं. बट ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तिकडे गेल्यावरती कोणी नव्हतं, सगळं खाली मोकळं रान होतं, पूर्ण बीच मोकळा होता. असं वाटत होतं बीचवरती पूर्ण लोळावं. इतकं जास्त शांत बीच मी माझ्या लाईफमध्ये आजपर्यंत कधीच बघितलं नव्हतं. पूर्णचा पूर्ण बीच आपल्या ताब्यात होता. म्हणजे सिरियसली खूप 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 जास्त एन्जॉय केला आम्ही. बीचवरती नाचलो, काय 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 नाही केलं आम्ही. सो संध्याकाळी आम्हाला नाश्ता स्नॅक्समध्ये मिसळपाव होतं आणि असं हे कोकम सरबत वगैरे होतं आणि सनसेट झाला. सगळं एन्जॉय केलं. ॲक्च्युली माझ्याकडून एक गडबड झाली आणि ती म्हणजे की मी नेलं नव्हतं स्वेटर. सो स्वेटर नेलं नाही म्हणून रात्रीचा जो मूवी टाईम होता आणि बॉन फायर होतं ते मला एन्जॉय करायला भेटलं नाही. बिकॉज इतकी जास्त थंडी होती ना गाईज, की मी टेंटच्या बाहेर सुद्धा निघू शकत नव्हती. इतकी कुडकुडत होती मी. सो मी बाहेर काय निघाली नाही. मी मूवीही बघितलं नाही, बॉन फायर एन्जॉय केला नाही. मला माहिती आहे बॉन फायरच्या इथे गेल्यावरती सगळी थंडी निघून जाईल, पण टेंटपासून बॉन फायरपर्यंतची जायची सुद्धा हिंमत माझी नव्हती, तुम्ही विचार करा. सो डान्स वगैरे करायला गेलो आम्ही. आधी बॉईजचा ग्रुप होता, सो त्या लोकांनी डान्स वगैरे करून झाल्यावर त्यांचा डान्स जरा साईडला घेतला आणि गर्ल्स वगैरे डान्स करायला लागले. सो आम्ही पण खूप जास्त डान्स केला, एन्जॉय केला. आमची काय एनर्जी संपतच नव्हती. आणि माझ्या ट्रायपॉडला मध्ये मध्ये हुकी येत होती. असं केलं, असं लुडबुडत होता, काय माहिती काय झालं होतं त्याला. सो सगळ्या गोष्टी झाल्यावरती आम्ही विचार केला आता पहिलं डिनर करूया. पण पायल बोली नाही ताई, तो स्विंग मला पाळणा आहे, सगळे डान्स करतात तर तिकडे मोकळा आहे, आपल्याला आता करायला भेटेल स्विंग पाळणा. सो आपण जाऊ तिथे आणि एन्जॉय करू. सो आम्ही पाळण्यावर गेलो, स्विंग वगैरे केलं, एन्जॉय केलं. तरी रात्री सुद्धा पूर्ण बीच मोकळं होतं. रात्री पण तुम्ही बीचवरती जाऊ शकता, किती का वाजेना. पूर्ण म्हणजे सूट होती, अलाव होतं. पण आम्ही काय 10 नंतर कुठे गेलो नाही, बिकॉज आम्हाला ऑटोवाल्या काकांनी सांगितलं होतं की तिथे चिता फिरतोय. सो आमची फाटली आणि आम्ही बसलो टेंटमध्येच. आणि अशी मी एक रील बघितली होती, असं ओपन करायचा आणि व्ह्यू दाखवायचा नजारा बाहेरचा. पण माझं नशीबच खराबी, चेन काय उघडतच नव्हती. मग शेवटी मला व्हिडिओ पॉज करून चेन खोलावी लागली आणि असं काहीतरी बाहेरचा नजारा होता. आमचा टेंट पण बीचच्या जवळच होता. सो सकाळी उठल्यावर सुजलेलं तोंड घेऊन आम्ही गेलो, फ्रेश झालो. आणि सकाळ पण बीच तुम्ही बघू शकता किती खाली होता, मोकळा होता. सो म्हणून आम्ही व्हिडिओ वगैरे बनवले, रील्स बनवली. आता आलोय तर पूर्ण फायदा उचलणारच. रील्स वगैरे न बनवलं गेलो तर कसं वाटेल म्हणजे. सो रील्स वगैरे बनवून झाल्यावरती नाश्त्याला करायला गेलो. 8 वाजता सकाळी नाश्ता आला.
नाश्त्यामध्ये पोहा चहा असं होतं. एन्जॉय करून झाल्यावरती फायनली आम्ही चेकआउट केलं. चेकआउटचा टायमिंग 11 वाजता होता, बट आम्ही 8:30 वाजता चेकआउट केलं बिकॉज आम्हाला घरी जायचं होतं लवकरात लवकर. सो आम्ही ह्यावेळेस विचार केला की फेरीने न जाता बसने जाऊया. फेरीने तर काय आलेलोच आहे, सो बसने पण एन्जॉय करून जाऊया. आणि एकदम सगळ्यात लास्टच्या सीटला बसलो. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. बाय बाय. लव्ह यू ऑल.